हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे एका नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत साधे मादेला. म्हणजे ही एक छोटीशी शॉर्ट राईड होणार आहे. साधे मादे कोल्हापूरपासून 20 ते 22 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. साधे मादेला एक महादेवाचं मंदिर आहे. मॉर्निंगला सकाळी आपल्याला लवकर निघायचं होतं, त्याच्यामुळे आपण फ्यूल अप करून घेतलं होतं रात्रीच. टेम्परेचर पण 28 सेल्सिअस दाखवत आहे. जर अशा वातावरणात जर सकाळची राईड असेल कुठेही बाहेर तर खूप भारी वाटतं. माझ्यासोबत आहे शुभम, माझा मित्र. आणि सकाळी हायवेला तसं बघायला गेलं तर ट्रॅफिक पण कमी राहतं, म्हणजे जास्त ट्रॅफिक पण नाही आहे. सो राईड करायला पण मजा येते. माझ्या लेफ्ट साईडला आहे कोल्हापूरचा मेन एंट्रन्स. म्हणजे जिकडून तुम्ही जर कोल्हापूरमध्ये येत असाल, पुणे मुंबईकडून जर येत असाल तर हा आहे कोल्हापूरचा मेन एंट्रन्स. म्हणजे इथून तुम्हाला कोल्हापूरमध्ये एंटर करावं लागेल. आणि इथून थोडंसं पुढं आलं की आपल्याला मिळते पंचगंगा, जी की कोल्हापूरचा जीव आहे. म्हणजे 5 नद्यांचा संगम आपण म्हणू शकतो, म्हणून नदीचं नाव पंचगंगा असं पडलेलं आहे. आता आपण आलो आहोत शिरोली MIDCला. म्हणजे ही MIDC खूप जुनी MIDC आहे कोल्हापूरची, जिकडे तुम्हाला फॅक्टरीज, कारखानेज खूप सारे बघायला मिळतील. तर इथे गौरी हॉटेल आणि मंथन म्हणून आहे, तिथून आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं आहे. तर इथून हा रोड म्हणजे टोप संभापूरमधून हा रोड जातो साधे मादेला. आपण गाडी पार्क केली आहे खाली, आणि थोड्याशा पायऱ्या आहेत. इकडून 100 ते 120 पायऱ्या असतील. त्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. आणि थोड्याच वेळात सनराईज होतं आहे, तर आपण पहिला सनराईजचे शॉट्स घेऊ, मग थोड्या वेळात भेटू. सनराईज तर झाला आहे, तर आता आपण चाललो आहोत मंदिराकडे. भस्मांगरागाय
तर इथं आल्यावर आपल्याला 2 मंदिर दिसतात, म्हणजे जे की आतमध्ये एक मंदिर आहे आणि याच्याच थोडंसं साईडने तुम्ही जर पुढे आला तर इथं तुम्हाला एक जुनं मंदिर दिसेल. जी जुनी पिंड आहे महादेवाची ती दिसेल. तर आता आपण इकडून चाललो आहोत ब्रेकफास्टसाठी. सो ऑन द वे ब्रेकफास्ट कुठेतरी मध्ये मिळेल, तिकडेच आपण ब्रेकफास्ट करू. गेले 1 वीकपासून आपण एक प्लॅन करत होतो की आपण चाललो होतो 3 दिवसाच्या ट्रेकसाठी आणि त्याचेही तुम्हाला व्लॉग्स बघायला मिळतील लवकरच. आणि त्यामध्ये बरेच असे किल्ले आहेत महाराष्ट्रातील जे अवघड आहेत, थरारक आहेत आणि प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य वेगळं आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हां, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्लॉग्स येतील त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील.